नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. अखेर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडवर मकोका लागलेला आहे. मकोका लागल्यानंतर परळी बंद झालेली आहे. कराड समर्थक आंदोलन करतायत. नेमकं केज कोर्टात काय झालं आणि परळीत काय सुरू आहे या विषयाच्या अनुषंगाने हे लाईव्ह आहे आणि या लाईव्हच्या चर्चेत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण. सर काय अपडेट्स आहेत या सगळ्या? नक्कीच आज आकावर मकोका लागला, पण तिकडे परळीत मात्र त्यांच्या समर्थकांनी परळीच बंद पाडली. अवघ्या 10 मिनिटांमध्ये परळीत शुकशुकाट जाणवायला लागला. परळीतली मुख्य बाजारपेठ असेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्या जो काही परिसर आहे सगळा मुख्य मार्केट, त्या ठिकाणी धडाधड दुकानं बंद करण्यात आली. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली, कारण की त्या ठिकाणी कराड समर्थकांची मोठी दहशत आहे. इतकंच नव्हे तर पांगरी आणि परळीतला जो पूल आहे दरम्यान, तो पूल देखील बंद करण्यात आलेला आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीची महत्वाची भूमिका म्हणजे कराडवर लागलेला मकोका. कारण केज कोर्टात जेव्हा आज वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं, त्याच वेळी त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार की पोलीस कोठडी मिळणार, म्हणजे तू एक लाईव्ह पण केलं होतंस, त्याला बेल मिळणार की जेल मिळणार, याचंच उत्तर कुठे ना कुठेतरी मिळणार होतं. त्याच दरम्यान ज्यावेळी SIT कडून म्हणजे सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली, पण ती पोलीस कस्टडी न्यायालयानं फेटाळून लावली आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यामुळे त्याचा बेल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण इकडे SITनं मोठ्या शिताफीनं मकोका लावून तात्काळ त्याला मकोका प्रकरणी सुनावणीसाठी न्यायालयात हजर केला. आता त्या ठिकाणी न्यायाधीश कुणाल जाधव यांच्या कोर्टासमोर त्याच्या रिमांडसाठी त्या ठिकाणी मागणी सुरू आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इकडे वाल्मिक कराडवर मकोका लागला आणि तिकडे परळी बंद करण्यात आली. परळीमध्ये सकाळपासूनच कराड समर्थक सगळे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. काही जण टॉवरवर चढून आंदोलन केलं. इतकंच नव्हे, वाल्मिक कराड यांची आई पारुबाई कराड या स्वतः सकाळपासून परळी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करायला बसल्या होत्या. रूपांतर परळीच्या बंद मध्ये करण्यात आलं. प्रश्न असा उरतो संकेत की मुळातच काल मध्यरात्रीपासून या अविनाश पाठक जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात 28 जानेवारी पर्यंत जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. जमावबंदी आदेश म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त माणसांनी एकत्र येऊ शकत नाहीत. आंदोलन, मोर्चे किंवा बाकीची काही सार्वजनिक भूमिका तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला रीतसर परवानगी घ्यावी लागते. पण आता हा जमावबंदी आदेश देखील झुगारलेल्याचा या ठिकाणी दिसून येतोय. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जितेंद्र आव्हाड असतील, मनोज जरांगे असतील, सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, अंजली दमानी असतील, यांचे फोटो सुद्धा पायदळी तुडवले. का तर या सगळ्यांनी पहिल्यापासून या प्रकरणामध्ये आवाज उठवला होता, उचलून धरला होता. आता केज कोर्टात काय झालं हे पाहणं फार महत्वाचं आहे. त्यात काय घडलं याकडे आपण खोलात जाऊच. पण महत्वाचा मुद्दा असा, आत्ता या क्षणाला परळीतल्या सगळ्या बाजारपेठा बंद पडलेल्या. निश्चितच सर. आणि कराड समर्थक असंही म्हणतायत की केवळ परळीच नव्हे तर आम्ही बीड जिल्हाही बंद पडू. नक्कीच. आणि म्हणजे मुळातच एक एवढी दहशत आहे, म्हणजे तुम्ही एक क्लिअरच करता की आमची दहशत कुठपर्यंत आहे. आणि आता जर आपण केज कोर्टात जे काही इंटरेस्टिंग झालं संकेत, सगळे कनेक्टिंग डॉट्स जर आपण पाहिले, वाल्मिक कराडचे जे वकील आहेत त्यांनी मांडलेले मुद्दे आणि सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आलेले मुद्दे, सरकारी पक्षातर्फे अनिल गुजर असतील SIT तर्फे किंवा मग त्यांचे वकील JB शिंदे होते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुळातच अजूनही सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड या दोघांची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे. वाल्मिक कराड यांनी ज्या फोनवरून तो बोलला होता त्या संदर्भामध्ये विष्णू चाटेंनी कबुली दिली होती, त्यामुळे त्या संदर्भात देखील तपास करायचा आहे. तिसरी गोष्ट, वाल्मिक कराडची भारताबाहेर कुठे प्रॉपर्टी आहे का किंवा ती कुणाच्या नावे आहे का याचा तपास करायचा आहे. या सगळ्या गुन्ह्यांमध्ये किंवा सगळ्या चौकशीसाठी वाल्मिक कराडची 10 दिवसांची पोलीस कस्टडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली. पण त्यावर जेव्हा युक्तिवाद काउंटर केला गेला आरोपी तर्फे, म्हणजे अर्थातच ठोंबरे म्हणून जे वकील आहेत सिद्धेश्वर ठोंबरे यांनी असं म्हटलं की गेली 14 ते 15 दिवस आरोपी कोठडीत आहे. मग सुदर्शन घुले जर तुम्ही त्याला 4 तारखेला अटक केली होती तर 4 ते 14 म्हणजे आजचा दिवस, मग या 10 दिवसांमध्ये तुम्ही समोरासमोर बसून चौकशी केली नाही का? आणि जर तुम्हाला समोरासमोर बसून चौकशी करायची आहे तर ती तुम्हाला ज्युडिशियल कस्टडी म्हणजे न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सुद्धा ती करता येऊ शकते. मालमत्तेचा विषय उरला तर मालमत्तेचे पुरावे गोळा करण्यासाठी त्याला पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. आणि इतके दिवस
तो पोलीस कोठडीत होताच, शिवाय तो स्वतःहून शरण आला, तपास कामात सहकार्य केलेलं आहे. मग वाल्मिक कोठडीला आणि वाल्मिक कराडला आणखी कोठडी कशासाठी हवी? आणखी काही मुद्दे या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी मांडले. ते म्हणजे 29 नोव्हेंबरला जी घटना घडली, म्हणजे जी तक्रार दाखल करायला हवी होती, ती तक्रार अगदी 11 डिसेंबर पर्यंत ती तक्रार पोहोचली. मग त्याच दिवशी तो गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? 29 नोव्हेंबरला जे सुनील शिंदे यांनी जी तक्रार द्यायला हवी होती ती त्यांनी 11 डिसेंबरला का दिली? एवढा 12 दिवसांचा कालावधी का लागला? 12-13 दिवसांचा. नंतर मे मध्ये, म्हणजे 29 मेला जेव्हा या संदर्भामध्ये पहिल्यांदा एकाचं अपहरण झालं तर अवादा कंपनीचं, अवादा विंड मिलच्या एका अधिकाऱ्याचं, त्या प्रकरणामध्ये या कराडच्या म्हणजे वाल्मिक कराडचं नाव सुद्धा नाहीये त्या तक्रारीमध्ये. तो रमेश गुले म्हणून कोणतरी आहे, त्याचं नाव आहे. त्यामुळे हा संबंध 19 मेच्या पण गुन्ह्यात नाहीये यांचा संबंध, किंवा 29 जी तारीख आहे त्यातही संबंध नाहीये. आणि 6 तारखेला जे घडलं, म्हणजे सुदर्शन गुले आणि यांची बाचाबाची झाली, संतोष देशमुख यांची जी काही मारहाण झाली किंवा धमकीचे जे काही फोन बिन झाले, तर त्या 6 आणि नंतर घडलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे 9 तारखेच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही असा युक्तिवाद आरोपीतर्फे ऍडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. आता हा सगळा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. आता न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर अर्थातच त्याला जामिनासाठी अर्ज मोकळा झाला, कारण तो 302च्या गुन्ह्यात नव्हताच. तो 302च्या गुन्ह्यात नाहीये तर खंडणीच्या गुन्ह्यात आहे, आणि तेवढी रितसर पुरेशी त्याला या ठिकाणी पोलीस कोठडी मिळालेली आहे असं म्हटलं गेलं. त्यामुळे आता जेव्हा आरोपीचे वकील बाहेरून माध्यमांशी बोलले की आता आम्ही न्यायालयीन अर्ज म्हणजे जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि आता आम्ही आमचा मार्ग मोकळा झालेला आहे, सुकर झालेला आहे, पण तितक्यात SITनं एक शिताफीनं या वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्याची प्रोसेस सुरू केली. मकोका लावण्यात आला आणि मग त्याला आता कुणाल जाधव या न्यायाधीशांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे की आता त्याची रिमांड कुठपर्यंत मिळेल. कारण की जेव्हा तुम्ही मकोका लावताय त्याच वेळी तुम्हाला पुन्हा त्याच मकोका कायद्यांतर्गत कस्टडी घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला वॉरंट इश्यू करावं लागेल आणि त्याला कशात घेताय हे तुम्हाला दाखवावं लागेल. तर हत्येच्या कटा संदर्भामध्ये वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलाय असं तरी आतापर्यंत अधिकृतरित्या कळालेलं आहे. आता सेशन कोर्टामध्ये अर्थातच कुणाल जाधव यांच्या कोर्टासमोर याची सुनावणी पण सुरू आहे. निश्चितच सर, या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं, या सगळ्या प्रकरणामध्ये तपासामध्ये वाल्मिक कराडची संपत्ती किती आहे ते तपासायचंय, देशाबाहेरची संपत्ती तपासायचंय, असे सगळे मुद्दे समोर येत असताना त्याच्यावर आता मकोका अंतर्गतची जी कारवाई आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय. काल जे संतोष देशमुखांच्या भावाने आंदोलन केलं होतं त्याचा इम्पॅक्ट म्हणून हा मकोका लागलाय असं आता तरी म्हणता येईल. त्याचं कारण असं की मुळातच कालचं आंदोलन आणि आजची त्याची पोलीस कोठडीची रिमांड, एकतर मुळात आज त्याची कोठडी संपणार होती हे जग जाहीर होतं. मुळात माहितच होतं की 14 दिवसांची त्याला पोलीस कोठडी होती. त्यामुळे कालचं आंदोलन हे आजच्या मोकाच्या संदर्भात नव्हतं. कालचं आंदोलन मुळातच पहिल्यापासून मागणी लावून धरली होती त्यांनी की वाल्मिक कराडला या गुन्ह्यात घ्या, 302च्या गुन्ह्यात घ्या. आणि जेव्हा मकोका लावण्यात आला इतर आरोपींवर तेव्हा त्या मागणीने आणखी जोर धरला. मग याच्यावर का मकोका नाही, म्हणून या 2 मागण्या एकत्रितरित्या मांडण्यात आल्या. गेली 5-6 दिवस मकोका लागून 4-5 दिवस झाले असतील त्या बाकीच्या आरोपींवर, तरी देखील याच्यावर मकोका लावण्यात येत नाहीये. याला 302च्या आत घेता येत नाहीये, घेत नाहीयेत. म्हणून मग कालचं आंदोलन मस्साजोगचं झालं आणि आज त्याची रितसर पोलीस रिमांड संपली होती. त्यामुळे ती रिमांड वाढवण्यासाठी अर्थातच प्रयत्न सरकारी वकिलांकडून होणारच होता, तो करण्यातही आला, पण पोलीस कस्टडी फेटाळण्यात आली. आणि तेच मुद्दे मांडताय तुम्ही आणि त्याच मुद्द्यांखाली वाल्मिक कराडला पोलीस कस्टडी कशी काय मागू शकता असा देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. इतकंच नव्हे तर रिमांड कॉपीमध्ये जे 13 मुद्दे होते मागच्या वेळी जेव्हा त्याला पोलीस कस्टडी मिळाली होती, आठवत असेल आपल्याला 31 डिसेंबरला त्याला शरण तो आला, नंतर त्याला तात्काळ केसला न्यायालयात नेला होता इथून पुण्यातून. तर त्यावेळी जे 13 मुद्दे रिमांडचे होते त्यात काय मुद्दे होते, एक तर त्याचं 302शी काही कनेक्शन आहे का हे तपासायचंय, इतर आरोपींसोबत त्याचं काही कनेक्शन आहे का हे तपासायचंय, व्हॉइस त्याचे नमुने घ्यायचे, व्हॉइस सॅम्पल्स घ्यायचे. तर हे सगळे मुद्दे बघितले 13 पैकी तर ते बऱ्यापैकी झाले होते. त्यांनी तपासात सहकार्य केलेलं होतं, त्यांनी व्हॉइस सॅम्पल पण त्याचे घेतले गेले होते आणि त्याचं आणि या हत्येशी काही कनेक्शन आहे का हे कुठेच आहे का नाही याचं आयोन कडून काही पुरावे पण सादर करता आलेले नाही. त्यामुळे आता कुठेतरी SIT
किंवा सीआयडीचे पोलीस अधिकारी हतबल झालेले दिसले की आता कदाचित त्याचा पोलीस कस्टडीचा भाग कदाचित संपतोय की काय, आणि घडलंही तसंच, न्यायालयीन कस्टडी त्याला मिळाली. पण याच दरम्यान जेव्हा SITनं आणखी एक आपलं हत्यार उपसलं ते म्हणजे मकोका होतं, आणि त्या मकोकाचं हत्यार उपसल्यानंतर त्याचे पडसाद थेट उमटले ते परळीत. तो आज एक ऑब्झर्व केलंस का की परळीमध्ये मुळातच सकाळपासूनच आंदोलनं सुरू होती. का आंदोलन सुरू होती तर सगळ्यांना माहितीये की आज त्याच्या कोठडीवर निर्णय होणार आहे. त्यामुळे हे पूर्वनियोजित होतं ठरवून केलेलं आहे की बाबा आज याला जर आता उदाहरणार्थ याला जर न्यायालयीन कोठडी मिळाली बेल मिळाला असतं तर परळीतली परिस्थिती वेगळी असती. पण मग हे एवढं सगळं तुम्ही आधीच ठरवून आणलं होतं की चला आधीच आपण इथं त्यांची आई पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी, मग इतके दिवस आईने का आंदोलन केलं नाही परळी पोलीस स्टेशन समोर, आजच का आंदोलन करायला लागलं त्यांना, इतके दिवस परळीत टॉवरवर का नाही चढली कराडचे समर्थक, आजच का चढले, वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर सुद्धा परळी बंद पडली का नाही, परळीला बंदची हाक देण्यात आली होती का नाही, मग आजच का देण्यात आली, का तर कुठे ना कुठेतरी एक संशय सगळ्यांच्या मनात होता की आज मकोका लागू शकतो आणि मग अशा वेळी आपला विरोध दिसला पाहिजे, मग रस्त्यावर उतरूयात. पण त्याच दरम्यान कलेक्टर यांनी देखील थेट काल मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू केला होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर निश्चितपणे वाल्मिक कराडवर मकोका लावा ही जी मागणी आणि त्याला 302च्या गुन्ह्यात घ्या या मागण्या या अनुषंगाने पूर्ण झालेल्या आहेत एवढं नक्की. त्याचं कारण त्याला 302च्या आत खुन्याच्या गुन्ह्यात घ्या अशी मागणी होती धनंजय देशमुख यांची, ती मागणी आता पूर्ण झालेली आहे, कारण की मुळातच त्याला 302च्या कटाच्या प्रकरणी त्याला आत घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, कट बोलला की क्रिमिनल कॉन्स्पिरसी 120B हे कलम लागेल. आणखी एक महत्वाचं म्हणजे मकोका लागलेला आहे, त्यामुळे आणखी त्याची कोठडी वाढवून मिळणार आहे, तपासाला जास्त न्याय मिळणार आहे, वेळ मिळणार आहे. त्याचाही फायदा निश्चितपणे आता CIDला आणि SITला तपासासाठी होणार आहे. निश्चितच सर, या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीपासूनच सगळं काही स्क्रिप्टेड आहे का असं वाटावं अशी या सगळ्या प्रकरणामधली स्थिती. म्हणजे सर वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर होताना सुद्धा तो आधी एक व्हिडिओ करतो, त्या व्हिडिओत सांगतो की पुण्यामध्ये आता मी सरेंडर होतोय, मग प्रसार माध्यमांमध्ये ती बातमी लागते वाल्मिक सरेंडर होतो, तिथपासून ते आतापर्यंत म्हणजे आज वाल्मिकची कस्टडी संपतीये. त्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री जमावबंदीचे आदेश लागू होतात, मग त्याला त्याच्यावर मकोका लावला जातो आणि मग परळी जे आहेत ते सगळे एकवटताना पाहायला मिळतात. त्यामुळे हे सगळं कुठेतरी स्क्रिप्टेड आहे असं वाटतंय. अरे 10 मिनिटात परळी शहर बंद केलं जातं, म्हणजे विचार करा की त्या परळीमध्ये किती दहशत आहे. व्यापारी काय स्वतःहून परळी शहर बंद केलंय का, उत्स्फूर्तपणे बंद केलंय का, अहो यांची दहशतच इतकी आहे. बाकीचे सगळे जे आरोपी त्यांच्यावर मोका लावला तेव्हा परळी बंद झाली होती का, त्यांना अटक एक एक करण्यात आली तेव्हा परळी बंद होती का, वाल्मिक कराड इथं शरण आला तेव्हा परळी बंद होती का, अहो उलट तुम्ही त्याचं स्वागत करायला स्वागतासाठी परळीतनं गाड्या इथं आल्या होत्या आणि त्याला घेण्यासाठी जाताना सुद्धा ताफ्यात होती तो गोट्या गित्ते, म्हणजे पोलीस ताफ्याचा पाठलाग करताना गोट्या गित्तेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता तो गोट्या कुठे आहे, काय कुठं गोट्या खेळत बसलाय तपासच नाहीये, त्याचा शोधतच नाही, त्याला पकडतच नाहीयेत. कृष्णा आंधळे तर लोक नाव विसरून जातील थोड्या दिवसांनी, किंवा CID आणि SITला अरे हा एक आरोपी पकडायचंय बरं का अजून आपल्याला, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता वाल्मिक कराड या सगळ्या ह्याच्यातनं जर त्याला बेल झाली असती तर हे प्रकरण आणखी कुठे गेलं असतं, कारण की मुळात पोलिसांनी जे काही पुरावे सादर केले ते कुठे ना कुठेतरी हा मुळात संकेत कसा आहे, खंडणी, अपहरण आणि गुन्हा, एक्स्टॉर्शन आहे बरोबर, किडनॅपिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हत्या आहे. या तिन्ही ह्याचा जर मर्डर म्हणजे तिन्ही जर गोष्टींचा आपण विचार केला ना तर तिन्ही ठिकाणी कुठे ना कुठेतरी वाल्मिक कराडचं कनेक्शन आहे. हे आयोनी जोपर्यंत तपासात पुढे आणलं नाही किंवा त्यांना तसे धागेदोरे लागले नाहीत तोपर्यंत हा बेलआउट झाला असता. आणि आता मकोका हे असं आपण ज्याला म्हणतो ना एक हत्यार आहे की ज्या अंतर्गत 100% रिमांड वाढवून मिळते, चार्जशीट साठी वेळ मिळतो, तपासासाठी वेळ मिळतो आणि त्याचा बेनिफिट निश्चितपणे CID आणि SITला होऊ शकतो. निश्चितच सर, आता या सगळ्या प्रकरणामध्ये मकोका तर लागलेला आहे. थोड्या वेळामध्ये अधिकृतरित्या मकोका न्यायालयाचे न्यायाधीश नेमकं काय निर्णय देतात हे सगळं महत्वाचं तर आहेच. पण आता जर तुर्तास आपण पाहिलं सर तर त्यांच्या आई देखील तिथे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझ्या मुलावरचे सगळे गुन्हे खोटे आहेत अशीच ती सगळी प्रतिक्रिया
त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि एकंदरीतच सर या सगळ्या प्रकरणाची अगदी सुरुवातीपासून जसे आपण फॉलोअप घेतोय या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी टॉप न्यूज मराठी जाईल हे निश्चितच आहे. आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत देखील हे नक्कीच. सगळ्या- पण आता परळीमध्ये पडसाद फार भयानक उमटू लागलेले आहेत. परळीमध्ये आता बस गाड्यांवर देखील दगडफेक व्हायला लागलेली आहे. तिकडे शरद पवारांनी तर थेट सांगितले की जे मेन आहेत त्यांच्या पक्षाचे त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचार करायला हवा असं देखील आज शरद पवारांनी सांगितलेलं आहे. कालपासून रात्रीपासून ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदी आहे आणि या काळात जर अशीच आंदोलन त्या ठिकाणी होत राहिली, या काळात असेच जर पडसाद उमटू लागले किंवा परळीमधले हे सगळे करार समर्थक आक्रमक बनू लागले तर निश्चितपणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा वेळी आता गृहमंत्र्यांची भूमिका काय असेल, ते नेमकं पुढे येऊन काय म्हणणार आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अगदीच काही दिवसांमध्ये आपल्याला निश्चितपणे मिळतील. पण आता सगळ्यांचं लक्ष काल जसं मस्साजोगचं होतं, आज सगळ्यांचं लक्ष परळीवर आहे. निश्चितच सर. आणि राज्याचे गृहमंत्री म्हणजे विधानसभेत बोलल्यानंतर केवळ कोणालाच सोडणार नाही एवढी एक वाक्यातलीच प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. तो कृष्ण आंधळा अजूनही फरार आहे. या सगळ्या अनुषंगाने गृह खातं आता काय करतं हे सगळं पाहणं निश्चितच महत्वाचं आहे. या सगळ्यातले अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.